नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित रामदेव बाबांचे योग शिबिर उदंड उत्सवात सुरू झाले. पहाटेचे आल्हाददायक वातावरण, निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत गायत्री मंत्रांच्या सुरासह योगासने आणि प्राणायाम करणारे शेकडो साधक, अशा मंगलमयी आणि उत्साहपूर्ण वातावरणात योगगुरू रामदेव बाबा यांचे आरोग्यम धनसंपदा हे शिबिर सुरू झाले. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कोथरूड व्यासपीठ, भारत स्वाभिमान ट्रस्ट आणि वर्ल्ड सूर्यनमस्कार योग असोसिएशन तर्फे कोथरूड येथे आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरामध्ये योगगुरू रामदेव बाबा यांनी व्याधी की समाप्ती, साधना की प्राप्ती, आत्मबोध से अंतर्जागरण हे मूलमंत्र दिले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांनी विविध योगासने केली. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख विजय निमण, शिबिराचे संयोजक शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे, पतंजली योग समितीचे प्रांत प्रभारी मिलिंद शुक्ल, बापू पडाळकर, सुधा अली मोरे, विनय तावडे, श्रीराम डाके यांनी दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन केले. भल्या पहाटे शिबिरस्थळी आलेल्या साधकांकडून स्वामीजींनी योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, जोर बैठकांचे विविध प्रकार, स्नायुतंतू आणि सांध्यासाठी सूक्ष्म व्यायाम करून घेतले. पारंपरिक जोर बैठकांचे चक्रदंड, राममूर्तीदंड असे अवघड प्रकार रामदेव बाबा यांनी स्वतः करून दाखवले. सबको योग सिखाएंगे हम बदलेंगे जमाना, धरती को स्वर्ग बनाएंगे हम बदलेंगे जमाना हे गीत गात उपस्थितांनी शिबिरस्थळी उत्साह वाढवला. त्यानंतर मंडुकासन, शशाकासन, वक्रासन, गोमुखासन आदी बसून करण्याची आसने, तर मकरासन, शलभासन, मर्कटासन ही झोपून करण्याची आसने, प्रभारी उदीरनाथ प्राणायाम, प्रणव ध्यान करत सूर्य प्रार्थनेने शिबिराच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. आज राष्ट्रपुरुष, राष्ट्रनायक, राष्ट्र की पुरोधा स्वामी विवेकानंद जी की जयंती है और राष्ट्रमाता जीजाबाई की जयंती है और इसी उपलक्ष्य में यह सूर्य नमस्कार का कार्यक्रम रखा, जिससे कि हमारे युवाओं का यौवन सृजनात्मक कार्यों में लगे, भोग के प्रति नहीं योग के प्रति उनके मन में आकर्षण पैदा हो और वो शरीर से बलशाली बने, बुद्धि से प्रज्ञावान बने, जीवन में चरित्रवान बन करके अपना और अपने राष्ट्र का गौरव बढ़ाएं. और स्वामी विवेकानंद के सपनों का, जीजाबाई के सपनों का, छत्रपति शिवाजी महाराज के सपनों का, अपने ऋषि ऋषिकाओं, वीर वीरांगनाओं के सपनों का भारत बनाने के लिए स्वयं को तैयार करें, क्योंकि स्वयं के निर्माण से, चारित्र निर्माण से राष्ट्र का निर्माण होता है. इस संकल्प के साथ आज हजारों युवक युवतियों ने, विद्यार्थियों ने ये योग का अभ्यास किया और स्वदेशी वस्तुओं को अपनाने का और विदेशी वस्तुओं का बहिष्कार भी किया. और एक बड़ी पहल यहाँ के पुणे के शहर के व्यापारियों ने की कि हम जिस धरती से वीर सावरकर जी ने विदेशी वस्तुओं का बहिष्कार किया था, हम आज इस देश को आर्थिक दारिद्र्य से बचाने के लिए देश का धन, देश की दौलत देश में रहे और देश की सेवा में लगे, इसलिए विदेशी वस्तुओं का बहिष्कार करेंगे. पुणे शहर व्यापारी संघ का ये संकल्प आज के इस दिन को और ऐतिहासिक बनाता है. इस तरह का संकल्प पूरे देश में उठेगा तो विदेशी कंपनियों की आर्थिक लूट बंद होगी. और हमने सबको बताया, इस बात के लिए प्रेरित किया कि एक विदेशी ईस्ट इंडिया कंपनी ने इस देश को लूटा और फिर करीब 200 साल तक गुलाम बनाया. आज तो 5000 से ज़्यादा विदेशी कंपनी इस देश को लूट रही है. तो स्वदेशी के और स्वाभिमान के रास्ते पर इस देश को फिर से लेकर के आना है. मोदी जी व्यक्तिगत जीवन में स्वदेशी का पालन करते हैं. वो स्वदेशी वेशभूषा को, स्वदेशी भाषा को, स्वदेश की संस्कृति को, योग को बहुत गौरव देते हैं. राजनीतिक रूप से दुनिया के सभी मुल्कों ने WTO के साथ समझौते कर रखे हैं. इसलिए जो भी संवैधानिक पद पर बैठेगा, जो भी देश का प्रधानमंत्री बनेगा, राष्ट्रपति बनेगा, वो खुलकर के स्वदेशी की बात नहीं कर सकता. वो जो है WTO के कानून में बंधे हुए हैं. लेकिन बाबा रामदेव और इस देश के 125 करोड़ नागरिकों के ऊपर कोई कानून लागू नहीं होता है. वो स्वेच्छा से यदि स्वदेशी का व्रत लेते हैं और विदेशी वस्तुओं का, विदेशी विचारों का, अपसंस्कृति का बहिष्कार करते हैं, तो ये देश के लिए बहुत ताकत देने वाला संकल्प है. स्वामी विवेकानंद
नर में नारायण देखते थे और वो कहते थे कि मेरा भगवान गरीबों में बसता है। आज भी इस हिंदुस्तान की करीब 80 करोड़ जनता गरीबी में जी रही है और ऐसे में जब तक काला धन नहीं मिल जाता, भ्रष्टाचार मुक्त भारत नहीं बन जाता, तब तक हम इस देश को दरिद्रता से मुक्त नहीं कर सकते। इसलिए यदि आज के दिन हमारी सरकार देश के लोगों से जो आश्वासन दिया था कि हम काला धन लाएंगे और इस देश की गरीबी मिटाएंगे, मोदी जी ने भी कहा है कि हम पाई पाई काला धन देश को दिलाएंगे। तो आज इसके ऊपर कुछ बड़ी पहल करें, कुछ इस तरह के प्रोसीजर्स अडोप्ट करें जिससे कि ब्लैक मनी के ऊपर रिजल्ट ओरिएंटेड काम हो, क्योंकि काम तो हुआ है लेकिन उसका परिणाम बड़ा नहीं आया। ये काला धन आ जाएगा तो स्वामी विवेकानंद का जो सपना था कि मेरा भगवान गरीबों में बसता है, नर में मेरा नारायण बसता है, उस दरिद्र नारायण को हम समृद्धि दे पाएंगे। मोदी जी ज़रूर स्वामी विवेकानंद जी की जयंती के ऊपर कुछ इस तरह का बड़ा संकल्प लेकर के बड़ी पहल जरूर करेंगे, ऐसा हमें विश्वास है। देखिए, जो सलाह देनी होती है हम आदरणीय अमित शाह जी से, आदरणीय मोदी जी से डायरेक्ट दे देते हैं, इसलिए मीडिया के जरिए सलाह देना आजकल हमने बंद कर रखा है। क्योंकि पहले कांग्रेस जब थी वो सुनती नहीं थी तो मीडिया के जरिए अपनी बात कहते थे, आजकल वाले सुन लेते हैं तो उनको सीधा ही बोल देते हैं कि भाई देखो ऐसे ऐसे कर लो, क्योंकि यहाँ बोलेंगे तो विवाद हो जाएगा, वहाँ से वहाँ बोलेंगे तो कुछ रास्ता निकलेगा। लेकिन लोगों में जो नाराजगी है वो हाँ, ये सच है, ये सच है कि देश के लोगों में काले धन की वापस न आने पर, भ्रष्टाचार पूरी तरह से न मिटने पर और व्यवस्था परिवर्तन के लिए बड़ी पहल ना होने पर नाराज़गी जरूर है। इस दिशा में वो भी सोच रहे हैं और वो नाराज़गी उनको दिख भी रही है कि भाई काला धन तो लाना ही पड़ेगा, भ्रष्टाचार मुक्त भारत बनाना ही पड़ेगा, ये इस अन्यायपूर्ण व्यवस्था को बदलना ही पड़ेगा और एक भारत में न्यायपूर्ण स्वदेशी व्यवस्था को लाना ही पड़ेगा। महात्मा गांधी जी ने कहा था कोई भी मुल्क आज़ाद होने के बाद में विदेशी सिस्टम को के अनुसार नहीं चलता है, वो अपने स्वदेशी तंत्र को, स्वदेशी व्यवस्था को, स्वदेश की भाषा को, स्वदेश की परंपराओं को बहुत गौरव देता है। तो मुझे लगता है कि इस समय जो सरकार आई है उससे मुझे सहित इस देश के 100 करोड़ से ज़्यादा लोगों की तो ये अपेक्षा है, उनके कुछ राजनीतिक विरोधियों को छोड़ दो, कि ये सरकार कुछ ऐसा काम करे जिससे कि शहीदों के सपनों का भारत बने, स्वामी विवेकानंद के सपनों का, चंद्रशेखर राजगुरु, सुखदेव, महात्मा गांधी के सपनों का भारत बने। मैं तो सदाचार को सपोर्ट करूंगा और आज युवा दिवस है इसलिए युवाओं से आह्वान करूंगा वो भी सब देश के पक्ष में, सदाचार के पक्ष में, स्वदेशी के पक्ष में खड़े हों, क्योंकि सबसे बड़ी ताकत इस देश के जनता में है और यही जनता नेताओं को ताकत देती है। तो इसलिए मैंने अपने आप को फोकस किया है कि देश की जनता को ताकतवर बनाओ, देश को ताकतवर बनाओ, उनको चारित्र्यवान बनाओ, तो सब कुछ नियंत्रित रहेगा। कोका कोला, पेप्सी से लेकर के ज़्यादातर विदेशी जो उत्पाद इस देश में बिक रहे हैं उनमें एक गलत हैबिट के अलावा एडिक्शन पैदा हो रहा है और वो देश के युवा पीढ़ी के लिए, बच्चों के लिए बहुत खतरनाक है। तो मैगी में भी ऐसे ही कुछ टेस्ट मेकर्स डाले गए थे जिससे कि बच्चों में एडिक्शन हो और उसी के वजह से उसमें कई जगह प्रश्न उठे और जांच में कुछ गलत चीज़ें पाई गई, क्योंकि जो उसके टेस्ट मेकर में स्वाद को बढ़ाने के लिए और एडिक्शन पैदा करने के लिए चीज़ें डाली जा रही थी, उसको लेकर के पूरे देश में शंका का निर्माण हुआ और कितना ही इनको कोर्ट से चाहे इनको बेचने के लिए भी अनुमति मिल जाए तो भी इस देश के लोग खरीदेंगे नहीं, क्योंकि भरोसा, ट्रस्ट सबसे बड़ी बात है, वो मैगी से उठ गया है। और कोका कोला, थम्सअप तो करीब 90 से 99% लोगों ने पीना बंद किया जब से हमने कहा ठंडा मतलब टॉयलेट क्लीनर। और लोगों को हमने बताया, आज भी हमने बच्चों को बताया कि हमें बॉडी की ग्रोथ के लिए कैल्शियम चाहिए, आयरन चाहिए, प्रोटीन चाहिए, विटामिन चाहिए, न्यूट्रिशन, माइक्रो न्यूट्रिएंट्स चाहिए, लेकिन कोका कोला, थम्सअप और पेप्सी में किसी भी तरह की ना कैल्शियम है, ना प्रोटीन है, ना विटामिन है, ना न्यूट्रिशन है, ना माइक्रो न्यूट्रिशन, ना आयरन है, कोई भी चीज़ उसके अंदर ऐसी नहीं है जिससे हमें शक्ति मिलती हो सिवाय बीमारियों के। तो ये बात समझ में आ रही है देश को।
संमेलनात धमक्यांचा निषेधाचा ठराव मांडणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य यांनी दिली. 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांना अज्ञात व्यक्तीकडून धमक्या येत आहेत. काहींनी तर त्यांना मॉर्निंग वॉकला जात जा असा धमकीवजा सल्लाही दिला. या पार्श्वभूमीवर नियोजित संमेलनाध्यक्षकांनी धमकी दिल्याच्या निषेधार्थ या साहित्य संमेलनात निषेधाचा ठराव मांडला जाणार आहे असे सांगून डॉक्टर वैद्य म्हणाल्या, डॉक्टर सबनीस यांनी जी वक्तव्य केली त्यांच्याशी साहित्य महामंडळ सहमत आहेच असे नाही, पण त्यांनी काय बोलावे हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. साहित्य संमेलन हे वैचारिक व्यासपीठ आहे, त्यामुळे विचारांची लढाई ही विचारानेच लढली गेली पाहिजे. साहित्य महामंडळ कधीही याचे समर्थन करणार नाही. त्यामुळे संमेलन अध्यक्षकांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांच्या निषेधाचा ठराव साहित्य महामंडळ संमेलनात मांडला जाणार आहे. त्यापूर्वी तो विषय नियामक मंडळासमोर मांडून त्याची संमती घेतली जाईल. कोणतेही असो, आज सबनीस असोत, कोणीही असोत, पण कोणालाही आपले विचार मांडण्यासाठी मुभा असावी. आणि असा जर कोणी विरोध केला समजा, तर तो विरोध लोकशाहीला धरून नाही, विचारांचा विरोध हा वैचारिक पातळीवरून केला गेला पाहिजे. त्याच्यासाठी धमक्या देणं, दहशतवादी पद्धतीनं त्याला गप्प बसवणं हे स्तुत्य नाही आहे. आणि म्हणून या धमक्यांचा मात्र आम्ही नक्की निषेध करू की प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, तो त्याला द्यावा. आणि कोणीही कोणालाही मारण्याची भाषा तर अजिबातच स्तुत्य नाही. ज्या पद्धतीने दाभोळकर गेले, पानसरे गेले, कलबुर्गी गेले, याचं समर्थन आम्ही कोणत्याही पातळीवर कधीही करणार नाही, हे मात्र खात्रीने सांगते. आणि त्याच्यामुळे या बाबतीत आम्ही ठराव हा साहित्य संमेलनात मांडणार. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. स्वाभिमान जागा ठेवून देशासाठी बलिदानाची तयारी हवी असे प्रतिपादन मनिंदर सिंग बिट्टा यांनी केले. अतिरेक्यांनी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारताने पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स या गुप्तचर संस्थेच्या कॅम्पवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले पाहिजे असे मत अखिल भारतीय अतिरेकी विरोधी संघटनेचे अध्यक्ष मनिंदर सिंग बिट्टा यांनी व्यक्त केले. देश राजनैतिक गुलामगिरीत अडकला असून अतिरेकी बोटामधून तर नेते ओटामधून येत असल्याची टीकाही त्यांनी केली. विश्वशांती केंद्र
माईस MIT यांच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त शनिवारवाडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी बिट्टा बोलत होते। कार्यक्रमाला इस्लामाचे गाडे अभ्यासक मौलाना सय्यद कल्बे रिझवी, कम्प्युटर तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर, माजी संधी अधिकारी डॉक्टर अविनाश धर्माधिकारी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर SN पठाण, माईस MITचे अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड, उपाध्यक्ष राहुल कराड, शेखर बोराडे, निलेश बोराडे, संग्राम कोते आणि गणेश घोष उपस्थित होते। अतिरेक्यांनी पठाणकोट येथे हल्ला केल्यानंतर आपणही ISIच्या कॅम्पवर हल्ले केले पाहिजेत। मी हे काम करू शकलो असतो, पण मला मर्यादा आहेत। माझी ओळख नसती तर मी हे काम केले असते, असे बिट्टा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन चांगुलपणा दाखवला, मात्र पाकिस्तानने गैरफायदा घेतला, असेही ते म्हणाले। भाषणामध्ये बिट्टा यांनी राजकीय नेत्याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला। ते म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य दिले, पण आता राजनैतिक गुलामगिरीत अडकलो आहोत। नेत्यांनी आतापर्यंत काय केले असा सवाल करून ते म्हणाले, लष्करी अधिकाऱ्यांची मुले लष्करात जातात, मात्र नेत्यांची मुले लष्करात जात नाहीत, ती राजकारणातच जातात। महाराष्ट्राला दैदिप्यमान संस्कृतीची परंपरा आहे, ती परंपरा टिकून ठेवण्याचे आवाहन बिट्टा यांनी। आज पीड़ा होती, आज दुख होता। यह हिंदुस्तान क्या, सुभाष चंद्र बोस, मंगल पांडे, तफाकुल्ला खान, स्वामी विवेकानंद जी का ये भारत, जिन्होंने भारत माता को एक किया था, एक नहीं एक शक्ति, एक ताकत दी थी। क्या आज इस भारत को हमने धर्मशाला बना दिया? आतंकवादी आते, कहां घुस जाते? पठानकोट में फौजी कैंप में घुस जाते और अंदर जाकर के हमारे जवानों को शहीद कर देते। आतंकवादी आते, वोट के जरिए आते। हम नेता वोट के जरिए आते, वो वोट के जरिए आते। ताज होटल में घुस जाते, जहां एक चाय का प्याला पीना हो तो 2000 रुपए का मार के चले जाते और ओबले जैसे, करकरे जैसे, कामटे जैसे वो बहादुर जवान, महाराष्ट्र की धरती के वो बहादुर सपूत कुर्बानी दे देते, शहादत दे देते, पर आतंकवादी को पकड़ के उसको मार देते और खुद भी कुर्बानी दे देते और जिंदा भी पकड़ लेते। हमने क्या किया? हमने नेताओं ने क्या किया? क्या हमारा बेटा फौज में? नहीं। कौन? मंत्री, बहू, मेर, बेटा MLA, आगे तैयार, फिर पुश्ते हो रही है। अभी पठानकोट के शहीदों के घरों में गया, पुश्ते देखी, ग्रैंडफादर फौज में, उसका फादर देश की आजादी की लड़ाई में, उसका आगे सुभाष चंद्र बोस आजाद हिंद फौज में, आगे फिर छोटा बच्चा कहता है, अंकल जब बड़ा हूंगा मैं भी पापा की तरह फौज में जाऊंगा और पापा का बदला लूंगा आतंकवाद से लड़के। वाह भाई वाह, हम नेता बनेंगे। लाल बहादुर शास्त्री, सरदार पटेल बने, तब सिर्फ फखर से ऊंचा हो जाए। और एक फौजी का बेटा, मैं फौज में पठान बन करके मैं भारत माता की आजादी की रक्षा करूंगा। और हम कहते हैं हम देखेंगे, हम मुकाबला करेंगे। मैं आज एक प्रेस वाले को बोला, पहली बार बोला, मैं कहा मेरी अगर पहचान ना होती पगड़ी, मेरी मुझे मेरी पहचान ना होती। चांगले शिक्षक दुर्मिळ होत असल्याची खंत डॉक्टर प्रल्हाद गावडे यांनी व्यक्त केली। माणसाकडे कृतज्ञता असलीच पाहिजे। ग्रहण केलेल्या विद्येमुळे माणसाचा अहंकार गळून पडला पाहिजे। मानवी अहंकार जर गळून पडला नाही तर त्या विद्येचा काय फायदा, असा सवाल करत लोकमान्य टिळकांनी सांगितलेल्या कर्मयोग हीच माझ्या जीवनाची प्रेरणा, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर म.न. जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। डॉक्टर जोशी लिखित बखर एका सारस्वताची या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते। या प्रसंगी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉक्टर शांब मजुमदार, विद्या वाचस्पती प्राध्यापक शंकर अभ्यंकर, डॉक्टर अवी कुलकर्णी, डॉक्टर प्रल्हाद गावडे, अंजली पब्लिकेशन हाऊसचे आनंद साने उपस्थित होते। डॉक्टर गावडे म्हणाले, आज चांगले शिक्षक दुर्मिळ होत चालले आहेत, त्यामुळे स्वतंत्र शिक्षण विद्यापीठ चांगल्या शिक्षकांसाठी असणे ही गरज बनली आहे।
जुन्या पिढीतील शिक्षकांनी आत्मचरित्र लिहिल्यास आजच्या काळात चांगला शिक्षक तयार होईल. अक्षर साहित्यातनं एखाद्या अजून झालंच नाही. अजून पुस्तकं संपली. कृष्णाचं तुळशीच्या पानासारखं झालं. शेवटी ते कृष्णाने जसं एक तुळशीचं पान दिलं तसं सरांचं चरित्र शेवटी त्या वचनाला उपयोगी पडलं. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे जिल्ह्यात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ झाली असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर जय जाधव यांनी दिली आहे. शिक्षा लागण्याचे प्रमाण 29.25% एवढे आहे. ग्रामीण पोलिसांनी 14 गुन्हेगारी टोळ्यामधील 124 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सन 2015 मध्ये घडलेल्या गुन्ह्याची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी अधीक्षक डॉक्टर जय जाधव, अप्पर निरीक्षक तानाजी चिखले, स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव आणि आर्थिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी देवकर यांनी ही माहिती दिली. 2014च्या तुलनेत 2015 घरफोडीच्या गुन्ह्यात 160, दरोडा 36, खुनाचा प्रयत्न 23, चेन स्नॅचिंग 9, जबरी चोरी 15 आणि विश्वासघातांच्या गुन्ह्यामध्ये 31% घट झाली आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात 175, चोरी 68, प्राणघातक अपघात 44, बलात्कार 31, दुखापत 22 आणि फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 23% वाढ झाली. 2014 मध्ये एकूण 3167 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 2912 गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश मिळाले होते. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 92% एवढे होते. 2015 मध्ये एकूण 4807 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 4604 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. ही टक्केवारी 96 एवढी आहे. 2015 मध्ये दरोड्याचे 50 गुन्हे घडले असून
त्यापैकी 47 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तब्बल 57,890 रुपयांचा माल जप्त केला आहे. जबरी चोरीच्या 226 गुन्ह्यापैकी 115 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये 37,94,078 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. चेन स्नॅचिंगचे 64 गुन्हे घडले असून यापैकी 16 उघड झाले असून पोलिसांनी 5,79,630 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पूर्ण यंत्रणेचा आपण अभ्यास केला की कशा पद्धतीने कुठे हे जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर बाहेर जाऊ शकतात. पहिल्यांदा मॅगझिन आहे. मॅगझिन नंतर ब्लास्टिंग करणारे जे लायसन्स ज्यांना मिळतं एक्सप्लोजिव्ह ॲक्ट खाली, ते जे ब्लास्टिंग करणारे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा ज्याला आपण काय म्हणतो शॉर्ट फायर लायसन्स ज्याला म्हणतो ते, आणि प्रत्यक्षात ज्या विहिरीवरती किंवा ज्या ठिकाणी त्यांना ब्लास्टिंग करायचं आहे त्या ठिकाणी त्यांचा जो निष्काळजीपणा होतो, या सगळ्या गोष्टीसाठी आपण एक मोहीम हाती घेतली. आणि आता आपल्याला आकडा कळेल, पण माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एक 70 ते 80 गुन्हे आपण त्यावेळेला दाखल केलेले आहेत या ब्लास्टिंगवाल्यावर. पण नुसते गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही, म्हणून त्यांच्या बैठकाही घेण्यात आल्या आणि त्यांना आपण या कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे त्यांना सांगितलं की तुमच्यावर हे बंधनकारक आहे की जेवढा साठा तुम्हाला दिला असेल तुम्ही त्या विहिरीला किंवा जिथं ब्लास्टिंग करणार तिथं उरलेला जो स्टॉक आहे तो तुम्ही परत मॅगझिनमध्ये आला पाहिजे. तिथं मध्ये जे स्पिलेज होतं ते होता कामा नये. बऱ्याच वेळा ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचा निष्काळजीपणा असतो, तो कुठेतरी ट्रॅक्टर लावून निघून जातो आणि त्या ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला जी डिकी छोटीशी असते त्याच्यामध्ये ते डिटोनेटरने असतं, ते कुणीही काढून घेऊ शकतं. तर थोडंसं असं बंधनकारक आपण त्यानिमित्ताने त्यांना केलेलं आहे. आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये आपण ही मोहीम राबवलेली आहे. हे अधूनमधून आपण मोहीम घेत असतो. याच्या संदर्भात आपण शासनाला हेही कळवलेलं आहे. याच्यामध्ये मुख्य डिपार्टमेंट जे आहे स्फोटक पदार्थाचं, चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोजिव्ह, त्यांची कोणतीही यंत्रणा जिल्हा पातळीवरती नाही. त्यांची यंत्रणा ॲक्च्युली असणं आवश्यक आहे जिल्हा पातळीवरती, पण त्यांची कोणती यंत्रणा आहे ती यंत्रणा आहे ती फक्त मुंबईत आहे. पण त्यानंतर मॅगझिनवाल्यांच्याकडून स्टॉक ते घेतात ऑनलाईन, पण फिजिकली इथे येऊन त्यांची व्हेरिफिकेशन करण्याची यंत्रणा असणं आवश्यक आहे. त्या खात्याच्या तर्फे याबद्दल थोडीशी जागरूकता जास्त असावी या दृष्टीने आपण संबंधित खात्याने कारवाई करावी. ते गेल्या 4-5 वर्षापासून पोलीस दल प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून 2015मध्ये अशा संघटित गुन्हेगारांच्या टोळीच्या विरुद्ध 14 मोकाचे प्रस्ताव आम्ही दाखल केलेले आहेत. 14 टोळ्यांच्या विरुद्ध हे प्रस्ताव दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. आणि अशा पद्धतीचे संघटित गुन्हेगारी करणारे ज्या टोळ्या आहेत त्यांचं रेकॉर्ड गोळा करण्याचं काम आपलं सुरू आहे. याच्यामध्ये यावर्षी असं हे सर्व रेकॉर्ड गोळा करून जास्तीत जास्त मोकाचे प्रस्ताव करण्याचा आमचा यावर्षीचा मानस आहे. मुंबई पोलीस कायदा 55 खाली पोलीस अधीक्षकांना तडीपारीचे जे अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने यावर्षी जवळपास 21 इस्मांना पुणे जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करण्यात आलेलं आहे. 56 खाली प्रांतांच्याकडून या संदर्भातली चांगली कारवाई झालेली आहे. जास्तीत जास्त गुन्हे प्रिव्हेंट करण्यासाठी हद्दपारी आणि त्यांच्याकडे सर्व माहिती उपलब्ध राहील. कारण मी ॲडिशनल एस पी किंवा बाकीचे अधिकारी कदाचित कंट्रोल रूमचे अधिकारी तितके रिस्पॉन्सिव्ह राहत नाहीत. ही तुमची अडचण मला मान्य आहे, कारण कंट्रोल रूमला आपल्याकडे अधिकारी फिक्स असं राहत नाही. कधी बंदोबस्तला जातात, मग कोणतरी नवीन असतो. तर पोलीस उपाधीक्षक मुख्यालय हेडक्वार्टर DYSPना एक प्रवक्ता म्हणून करता येईल का, आणि त्यांच्या मदतीला पोलीस निरीक्षक DSB की जे इथंच ऑफिसमध्ये बऱ्यापैकी असतात, काही मिटिंग असतात पण अदरवाईज ते इथं बऱ्यापैकी असतात. हे 2 अधिकारी यांच्याकडे जर माहिती दिली तर जेणेकरून त्यांना संपर्क केल्यानंतर थोडीफार माहिती प्राथमिक किंवा जी काय आहे ती पोहोचू शकेल. तसा माझा प्रयत्न आहे. थोड्या दिवसामध्ये मी ते माझ्या डोक्यात आहे, कारण प्रेस रूम करण्यासारखी आपल्याकडे इथं जागाही नाही, इमारतही नाही. पण त्यांना एक प्रवक्ता म्हणून करायचं असं माझ्या डोक्यात आहे. तर ते आपल्याकडे कसं आहे, तर पोलीस उपाधीक्षकांचा कार्यभार पोलीस निरीक्षक कल्याण सातव साहेबांच्याकडे आहे. म्हणजे ती थोडी अडचण आहे. तर ते कशी सॉल्व्ह करता येईल बघू, पण जेणेकरून एक आपण बऱ्यापैकी आळा घातला असं समजायला हरकत नाही. हे असे जे काही मंडळी होते त्यांना आपण 26 डिसेंबरला अशा लोकांची बैठक घेतली, लोणावळ्याला घेतली, औडला बऱ्याच ठिकाणी घेतली आणि त्यांना हे सांगितलं की याच्यामध्ये कडक कारवाई तुमच्यावर होईल. यावर्षी त्या मानाने कुठंच हा प्रकार आढळला नाही. परंतु आजकाल हे तरुणांमध्ये हे आहे थोडंसं या दृष्टीने, पण त्या दृष्टीने तुमच्याकडूनच मला वाटतं पेपरमध्ये मला वाचायचं 2014च्या तुलनेमध्ये पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रामध्ये जवळपास 171 गुन्ह्यांनी वाढ आहे. यावर्षी 9,857 गुन्हे दाखल आहेत, जे गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 171नी जास्त आहेत. ही वाढ प्रामुख्याने विनयभंगमध्ये 124 गुन्हे वाढलेले आहेत, चोऱ्यांच्यामध्ये 68 गुन्हे वाढलेले आहेत, त्यानंतर बलात्कारामध्ये 31ची वाढ आहे. त्याचबरोबर ठगबाजी, विश्वासघात अशा ह्या 5 ते 6 हेडखाली वाढ झालेली आहे. परंतु त्याचबरोबर
दरोडे, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये बऱ्यापैकी घट झालेली आहे. जबरी चोरीमध्ये ही घट झालेली आहे. ही सर्वसाधारणपणे वाढ आणि घट आहे. सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये शहराच्या तुलनेने, पुणे शहराच्या तुलनेने जरी गुन्हे कमी असले तरी तेवढीच सक्षम यंत्रणा पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सायबर क्राईमच्या संदर्भात आहे. याच्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तपास सायबर क्राईमचे अधिकारी करतात आणि संबंधित तक्रारदाराला दर आठवड्याला बोलवून झालेल्या तपासाबद्दल त्याला इत्थंभूत माहिती देण्यात येते की जेणेकरून त्यांचं समाधान व्हावं. यावर्षी उल्लेखनीय बाब अशी आहे की 2015 पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रामध्ये अग्निशस्त्र वापरून जवळपास 8 खून झाले. पण हे 8ही खून अतिशय कौशल्याने तपास करून मेहनतीने हे सर्व उघडकीस आणले. यावर्षी अग्निशस्त्र जप्त करण्याची कारवाई फार मोठ्या प्रमाणावरती आम्ही मोहीम हातात घेतल्यामुळे झालेली आहे. दहशतवाद विरोधी संदर्भातही आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मॉक ड्रिल्स घेतलेले आहेत. लोकांच्यामध्ये एक प्रकारची संवेदनशीलता, जागरूकता निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे फसवणुकीच्या संदर्भात, आर्थिक गुन्ह्याच्या संदर्भात, सायबर क्राईमच्या संदर्भात जनजागृती मेळावे बऱ्याच ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत. नवीन पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेनुसार पोलीस मित्रांची संकल्पना या जिल्ह्यात आम्ही राबवत आहोत. आजच्या घडीला जवळपास 8,000 पोलीस मित्र पूर्ण आपल्या कार्यक्षेत्रात आहेत. हे सर्व पोलीस मित्र नाकाबंदीसाठी, पुन्हा वाहतूक नियंत्रणासाठी, त्याचबरोबर रात्रगस्तीसाठी आम्हाला नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. पोलीस मित्रांच्या मदतीने जवळपास 10 ते 12 गुन्हे 2015 गेल्या 2-3 महिन्यामध्ये आपण उघडकीस त्यांच्या मदतीने आणलेले आहेत. सर्वसाधारणपणे जमिनीच्या संदर्भात, वादासंदर्भात किरकोळ अपवाद वगळता असा खुनासारखा कुठलाही गंभीर प्रकार घडलेला नाही. परंतु जमिनीच्या संदर्भात पोलीस स्टेशनवर येणारा ताण विचारात घेऊन ज्या 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या तक्रारीचं प्रमाण जास्त आहे, या 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तक्रारदारांना आम्ही आर्थिक गुन्हे शाखेत बोलवतो. त्यांच्या तक्रारी आम्ही इथे स्वीकारतो आणि आर्थिक गुन्हे शाखेकडूनच त्याची चौकशी आणि चौकशीनंतर जर गुन्हा होत असेल तर गुन्हा दाखल करून त्याचा तपास केला जातो. त्यामुळे तक्रारदारांचंही बऱ्यापैकी समाधान होताना दिसतंय. अशी ही सर्वसाधारण परिस्थिती आहे. व्हिजिटर्ससाठी, अभ्यागतांसाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये थोडीशी सुधारणा करण्यात आलेली आहे. समाधान कक्ष आम्ही एक नवीन काढलेला आहे. या समाधान कक्षमध्ये संबंधित तक्रारदाराला बसवण्यात येतं. त्यानंतर तिथले अधिकारी त्याची प्राथमिक विचारपूस करतात. काय तक्रार आहे, कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतली आहे याची माहिती घेतली जाते. फार गंभीर तक्रार असेल तर पोलीस अधीक्षक किंवा अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारदाराला पाठवण्यात येतं. आणि काही किरकोळ गोष्टीसाठी जर तक्रारदार इथे येत असेल की जे पोलीस स्टेशनच्या पातळीवरतीच व्हायला पाहिजे, अशा वेळेला संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला संपर्क साधून त्याच्या तक्रारदाराची जी काय अडचण किंवा तक्रार आहे ती त्यांना कळवण्यात येते आणि त्या पातळीवरतीच त्यांची पूर्तता करण्यासाठी त्यांना कळवलं जातं. डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही वादावर पडदा टाकत आहोत, असे भाजपचे खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षकांच्या विधानावर आम्ही आक्षेप घेतला होता. नैतिक दबावाचे आवाहन केले होते. काल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांची भाषा व पत्र यात तफावत आहे, पण मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही वादावर पडदा टाकत आहोत, असे भाजपचे राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचा एकेरी उल्लेख करत वक्तव्य केले होते. त्यावर आक्षेप घेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. विविध ठिकाणी त्यांनी सबनीस यांच्या विरोधात निषेधे व निदर्शने केली होती. सबनीस यांनी माफी मागावी, अन्यथा संमेलन उधळून लावू असा इशारा दिला होता. दरम्यान सनातनाच्या प्रवक्त्यांनीही सबनीस यांची खिल्ली उडवून त्यांना अप्रत्यक्ष धमकी दिली होती. सबनीस यांनी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. खासदार अमर साबळे म्हणाले, संमेलनाला सर्व मदत करू, पण अध्यक्षीय भाषणात आक्षेपार्ह काही नसावे याची काळजी सबनीस यांनी घ्यावी. साहित्यिक म्हणून सबनीस यांचे स्वागत करू. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज.
बुकिंगसाठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.